नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कृषी कुंभ नाशिक 2026 मध्ये. आपण जाणून घेऊया कृषी कुंभ मध्ये आलेल्या विविध शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया. दादा नमस्कार, कुठून आले तुम्ही? सिन्नर. अरे वा वा वा, काय नाव तुमचं? शरद हंडोरे. हंडोरे साहेब, मला एक सांगा, कृषी महाकुंभ जो आहे इथं तुम्ही आले सिन्नरवरनं, ते तुम्ही काय बघितलं, तुम्हाला काय आवडलं? आम्ही पूर्ण पहिल्या स्टॉल पासून शेवटच्या स्टॉल पर्यंत भेट दिली. आम्हाला पूर्ण म्हणजे एकदम व्यवस्थित वाटलं. हो. आता आमच्याकडे ट्रॅक्टरचे अवजार घेण्यासाठी आम्ही बुकिंग पण केले. अरे वा वा. आणि इकडं भाजीपाला स्टॉल आपल्या हो. शेतकऱ्यांचं पूर्ण बियाणांचं एकदम व्यवस्थित वाटलं. आणि आता तुम्ही म्हणता इथं तुम्ही बुकिंग केली, तर मला एक सांगा, म्हणजे रेग्युलर जे शोरूम वरती बुकिंग असते आणि इथं याच्यात काही फरक पडला का? फरक पडतो. नक्की. हो. यांनी काही म्हणजे तुम्हाला डिस्काउंट दिला? हो, इथं बुकिंग केल्यानंतर डिस्काउंट भेटतो. अरे वा. म्हणजे तुम्ही आल्याचं इथं तुम्हाला सफल झालंय? हो. काही तक्रार वगैरे? काहीच नाही. सार्थक झालं तुमचं. आणि आम्ही एक काम करतो, आमची टीम आहे 5 जणांची. हो. आम्ही शेडनेटचं आणि ड्रिपची पूर्ण इरिगेशनचं काम करतोय. वा 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 वा. त्याच्यामुळे आम्हाला अरण्य आता हे नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केलाच पाहिजे. केलंच पाहिजे. केलाच कमी पाहिजे. पाण्यात जास्त शेती कशी डेव्हलप होईल हायड्रोपोनिक. ओके. याच्यावर चांगला जोर दिला पाहिजे. अच्छा. म्हणजे कमीत कमी खर्चात हो. जास्त उत्पन्न कसं निघेल बा, ओके. या हिशोबाने शेतकऱ्यांनी चाललं पाहिजे. त्या ओके. निमित्तानेच हा महाकुंभ भरवलेला आहे. हो. ह्या प्रदर्शनामध्ये जेवढं फिरलो ना मी, हो. त्याच्यामध्ये गाय पालन, हो. शेळी पालन आणि अच्छा. कुक्कुट पालन अच्छा. याचं कमतरता भासली मला. म्हणजे पशुसंवर्धनासंदर्भात पाहिजेच थोडीशी माहिती पाहिजे होती. कारण इथं जो शेतकरी वर्ग आला ओके. त्यांना शेळी पालनाचं किंवा कुक्कुट पालन आणि गाय पालन अच्छा. याचा अनुभव पाहिजे होता त्यांना. अनुभव तर आहेतच, पण हो. ते अजून प्रगतीपथाचं हे जे आहे ते पाहिजे होतं. ओके ओके. त्यात म्हणजे आता बऱ्याच जणांनी मुक्त गाय पालन केलेलं हो आहे. हो त्यांना ते ऑटोमॅटिक पाणी पिण्यासाठी जे हो. गमेल असतं ते पण इथं पाहिजे होते या प्रदर्शनात. आम्ही निफाड कोठरीवरून आलोय. कोठऱ्यावरनं निफाडवरून आले. बरं, मला एक सांगा, तुम्ही इथून सकाळपासून फिरतायत, इथं तुम्ही काय बघितलं, बरोबर, आणि तुम्हाला काय पॉझिटिव्ह वाटलं, आणि तुमच्या प्रतिक्रिया थोडक्यात काय आहे कृषी कुंभाविषयी? आम्ही विविध इम्प्लिमेंट बघितले, ट्रॅक्टर्स वगैरे बघितले, अच्छा. औषधांची माहिती घेतली. ओके. शेतीचं भरपूर ज्ञान आहे इथं. हो हो हो. म्हणजे इथं येऊन तुमचा काहीतरी फायदा हो, नक्कीच नवीन झाला. टेक्नॉलॉजी पाहायला भेटते. अच्छा. गोष्ट आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये नवीन तंत्रज्ञान आपल्याला दिसते इथं हो. सगळ्या मोठ्या हो. प्रमाणामध्ये. आता जसं बायोगॅस पहिले फार वेगळ्या पद्धतीने बनायचा, त्याला खर्च खूप बरोबर, यायचा. खर्च होता. आता सध्या तो म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीच म्हणता येईल याला. बरोबर बरोबर. खूप कमी खर्चामध्ये आणि चांगल्या प्रकारे त्याला वापरता येऊ शकतो. हो. आणि जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला जे वेस्ट वगैरे लागायचे ते इथं हो. लागत नाहीये. बरोबर. ठीक आहे. म्हणजे ते एक चांगला प्रकार आहे तो. असेच बरेचसे इक्विपमेंट बघितले, ओके. म्हणजे खूप चांगले वाटले. हम्म. बायोगॅस जे आता सेंद्रिय शेती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सर्वांची मागणी आहेच. ओके. त्यानुसार लोक शेतकरी पुढे जात आहेत. हो हो हो. हो, नक्कीच सर. मी बघितलंय ते. हो. पूर्ण प्रत्येक खेड्या गावातून बिलकुल, बस बिलकुल. येत आहेत आणि बस परत म्हणजे जात आहेत त्या सगळ्यांना घेऊन. अच्छा. त्याच्यामुळे तो एक तर चांगला मग प्रकार आहे. जिल्ह्यात हे असं पहिल्यांदा कृषी हो, हो, प्रदर्शन तुम्ही हो, हो, बघताय, हो. चांगलं वाटतं. मी बऱ्याच कृषी प्रदर्शनाला गेलेलो आहे. हो हो. त्यापैकी एक म्हणजे चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज केलेलं आहे. ओके. आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत. हो. ज्या मशिनरीची गरज आहे त्या हो. मशिनरी सर्व त्यांना बघायला भेटलेले आहे. ओके. त्यांचं आणि मन पूर्ण मन समाधान झालेले आहे. अच्छा. आणि ज्या मशिनरी बघण्यासाठी ते आमच्या कंपनीपर्यंत यायच्या, बरोबर. ते एकाच दालनामध्ये सर्व मशिनरी त्यांना इथं पूर्ण बघायला भेटलंय. शेती अच्छा. अवजारं हम्म. आणि मशिनरी व्यावसायिक हे पूर्ण बरोबर. मशिनरी इथं बघायला भेटले एका दालनामध्ये. बरोबर. आणि एसरी यंत्र मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग वणीचं आहे. बरोबर. आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये हम्म. पहिल्यांदा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. सर्व गृह उद्योगासाठी लागणारी मशिनरी आपण स्वतः बनवतो. आणि स्वतः आपण टीएमएजीपी लाभार्थी शेतकरी आहेत. शेतकरी आता ही शेती अवजार सगळे आणि हे तुमचं वेगळं, तरी इथं तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय का? कसं चांगला आहे आम्हाला. हे आता शेतीशी संबंधित नाही, पण शेतकरी महिला म्हणा, कुणी बचत शेतकरी गट वगैरे बचत आहे. गट हे त्यांच्या करणार आहे, अंतर्गत बरोबर. करणार आहे. मग यांचा रिस्पॉन्स हे कसा आहे? शेती प्लस बिझनेस ओके. करण्यासाठी आपण त्याच्यासाठी आपण ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. अच्छा. त्यांचं मार्गदर्शन वगैरे त्यांचं प्रशिक्षण आपण मोफत देतोय. ओके. म्हणजे तुम्ही ज्यांना हे विकणार त्यांना प्रशिक्षण वगैरे मोफत देतो परत आपण. तुमच्याकडे काही नोंदणी झाली का? हो, नोंदणी झालेल्या बऱ्यापैकी नोंदणी झाली. मग तुम्ही इथं येऊन समाधानी आहे? समाधान आहे. शेती जी आहे ती म्हणजे शेती आहे तेवढीच कमी कमी होत चालते, म्हणजे डिवायडेशन होत चालते शेतीचं. बरोबर. त्यामुळे मोठ्या ट्रॅक्टरच्या ऐवजी शेतकऱ्यांचा कल जो आहे तो छोट्या ट्रॅक्टरांकडे, हो. जे ऑर्चर्ड ट्रॅक्टर असो किंवा 20 ते 30 HP चे ट्रॅक्टर पर्यंत 24 ह्या ट्रॅक्टरांकडे आहे. म्हणून त्या ट्रॅक्टर चालणारे रोटावेटर आहे. हो. रोटावेटरचा 24 ब्लेडचा रोटावेटर आहे. बरोबर. त्याचा टेस्टिंग रिपोर्ट आहे. हो.
ते शासकीय अनुदानामध्ये बरोबर. शेतकऱ्यांना मिळाले. हो. आमच्याकडे सानप ॲग्रो इंजिनिअरिंग मशिनरी बरं. आमचा स्टॉल आहे. हो. या स्टॉल मध्ये शेतकऱ्यांनी तिथं व्हिजिट दिली आहे. हो. आणि शेतकऱ्यांनी आम्हाला काही आता शासकीय याच्यामध्ये लोकांची नावं पण आलेले आहे. बरं, बरं. यादीमध्ये लिस्टमध्ये नाव आले. हो. त्यांनी आम्हाला कॉल केले. हो. ते शेतकरी बोलले आम्ही तुमच्या स्टॉलवरती आलो होतो, हो तर आम्हाला ह्या रोटरचं आम्हाला कोटेशन द्या. हो आम्हाला हे समजा भात कापणी यंत्र, गहू कापणी यंत्र आहे, हो, अच्छा. याचं टेस्टिंग रोटर याचे कोटेशन द्या. हो. हार्लिक नागराचे कोटेशन द्या. हा. म्हणजे हे जे आहे ना पेरणी यंत्रांचे हो. कोटेशन देतात. हे जे छोटे ट्रॅक्टरचे साधा ते पेरणी यंत्र वगैरे आहे, हो. नागर आहे, यांचे टेस्टिंग रिपोर्ट आमच्याकडे अवेलेबल आहे. बरं. आणि शेतकऱ्यांना हो. म्हणजे मोठ्या ट्रॅक्टरांचं काम जे आहे, जर हो. आपलं स्वतःच ट्रॅक्टर असला आणि बरोबर. स्वतःचं काम छोट्या ट्रॅक्टरने होत असेल, हो, हो. तर मोठ्या ट्रॅक्टर का जायचं? बरोबर. म्हणजे छोट्या ह्या क्षेत्राचा दृष्टी जो शेतकरी हो आहे, हो त्याच्यासाठी हे हो खूप फायद्याचं. खूप फायदेशीर आहे त्याच्यामुळे. आणि त्याची सगळी टेस्टिंग रिपोर्ट अवेलेबल आहे. ओके, आणि एक ओके. विश्वासात्मक काम आमच्याकडे सानप ॲग्रो इंजिनिअरिंग मध्ये हे काम कुठं आलं तुमचं? होत आणि करतो आम्ही. आमची शाखा जी आहे, हो. मेन शाखा आमची फॅक्टरी जी आहे सानप ॲग्रो इंजिनिअरिंग ब्राह्मणवाडी या ठिकाणी आहे, हो. तालुका सिन्नर. हो. आणि हे आमचं शोरूम जे आहे पळसे येथे या ठिकाणी शोरूम आहे आमचं. आणि मॅन्युफॅक्चरिंग ड्रीप आहे, हा. वजन फवारण्यासाठी मशिनरी आहे, हा. असे अवजार आहे. हा. 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 म्हणजे असं काय वजन तुमच्या रोप पण नाही, वजन तुम्ही आवळाचे ज्यूस कसा का हो हो हो. मशीन पण सगळे तुम्हाला बघायला मिळाले. खाऊ गल्ली खाण्यासाठी. खाण्यासाठी आणि यांत्रिकीकरण सगळं बघायला मिळालं. सगळं नवीन नवीन सगळं नवीन काय बघितलं तुम्ही आज? आज नवीन म्हणजे काय या पहा, हा. भात कापायचं मशीन पण म्हणजे पहिल्या काळात हातांचे हो, हो, हो. ते शेतकऱ्यांचे हा. मजूर मिळतील. बरोबर. म्हणजे तुमचं 10 दिवसाचं काम ते 2 तासात करून देतात. बरोबर, मजूर बरोबर. आले नाही आले. हे तुम्हाला इथं सगळं बघायला मिळालं. सगळं मजूर मिळत नाही. हो. हो. हा. मजुराची खून पडत असते आणि चार्ज जास्ती लागले. हो. हे कसं आहे की 4 मजुरी वाचवतं. वाजवतोय पण स्पीडने काम होते. हा हा. म्हणजे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. बरोबर. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे आवडलेलं आहे. आवडले. हे तुमच्या भागात चालेल असं तुम्हाला वाटतंय का? हो, 100%. मग चालेल ना. चालतं. दादांनी पूर्ण माहिती दिली तुम्हाला? हो. बरं, याच्यात तुम्हाला काही शंका? नाही. काही नाही. बरं, तुम्ही कृषी प्रदर्शन बघितलं, तुम्हाला काय वाटलं? 6 6 माणसं म्हणजे एका वेळेला 6 मजूर तुमचं काम करू शकता, बरोबर? तुम्ही नाही, बऱ्याच गोष्टी आम्हाला नाविन्य पूर्ण बघायला भेटल्या. अच्छा. ज्या गोष्टी आम्ही कधी कल्पना केल्या नव्हत्या, हो. कल्पना केली नव्हती. डोळे आडच आणि राहिले. हे फार हो. अत्यंत आवश्यक आहे. इथं आल्यानंतर असं वाटतं की आपण खरोखर कृषी प्रधान देशात मध्ये राहतोय. हो. ही अत्यंत काळाची गरज आहे. ओके. कारण जो मजुराचा जो अभाव आहे हो. आणि मजूर उपलब्ध होऊनही त्याला जे आवश्यक असणारे ते अर्थ ज्याला हो. पैसा जो आपण हो. जो पाहिजे ना, हो. तो शेतकऱ्याच्या लिमिटेशनच्या बाहेर जातो. ओके. एकरी जो 6-5 हजार रुपये जो खर्च जेव्हा जो पेलावला गेला पाहिजे शेतकऱ्यासाठी, हो. तो आज 14-15 हजारच्या पुढे जातो ना, तर शेतकऱ्याला फार जड पडतं. बरं बरं. त्याच्यामुळे ते पोर्टेबल नाहीये. हा. म्हणून हे सगळं असूनही वेळेवरती मजूर मिळत नाही. Yes. आणि त्याच्यानंतर वेळेवरती कामावरती येत नाहीत. ओके. वेळेवरती कामावरती येऊनही वेळ पूर्ण देत नाहीत. बरोबर. म्हणजे ही जी मजुराच्या अंगी असणारी जी कमकुवतता जी हा. आहे, जी कामचुकारपणा जो ओके. आहे, हा शेतकऱ्याला अत्यंत खतरनाक आणि जड बरोबर. पडण्यासारखा आहे. नुकसानकारक आहे. नुकसानकारक आहे. ओके. त्याच्यामुळे ह्या गोष्टीसाठी ही यंत्रणेची अत्यंत आवश्यकता आहे आजच्या काळामध्ये.